सबस्क्राईब करा मांडवकर मॅथ्स क्लासेस चॅनलला आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 3 मधले 4 प्रॉब्लेम्स पाहिले होते. क्वेश्चन नंबर 9, 10, 11 अँड 12. आता यामध्ये 2 प्रश्न राहिलेले आहेत. त्यातला शेवटचा प्रश्न जो आहे तो ॲक्टिव्हिटीचा आहे, तो तुम्ही करायचा आहे. मग त्यातला एकच जो हॉट्स या लेवलचा आहे तर तो आपण घेऊयात. चला तर मग सुरू करूयात. 13th प्रॉब्लेम. इफ m टाइम्स द mth टर्म ऑफ एन AP is equal to n times the nth term, then show that m plus nth term of the AP is 0. Solution. काय प्रश्नाचा अर्थ आहे व्यवस्थित समजावून घ्या. एक AP दिलेली आहे, मग तिच्यामध्ये काही टर्म्स आहेत. ओके, किती आहेत आपल्याला माहीत नाही. फक्त असं सांगितलं आहे की mव्या पदाची m पट केली म्हणजे काय की समजा एक उदाहरण बघा. समजा ही 4थी टर्म आहे आणि ही समजा 7वी टर्म आहे. इथं मग 4थ्या पदाची 4पट केली म्हणजे याला 4 ने गुणलं आणि या 7व्या पदाची 7 पट केली म्हणजे या संख्येला 7 ने गुणलं, तर दोन्ही संख्या सेम होतात. लक्षात आलं? तर m टाइम्स द mth टर्म ऑफ एन AP इज इक्वल टू n टाइम्स द nth टर्म, देन शो दॅट m प्लस nth टर्म ऑफ द AP इज 0. तर मग हे 4 अधिक 7 किती झाले 11, म्हणजे 11वी टर्म ही 0 असेल. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर बघा, गिवन mth टर्म काय असेल Tm, बरोबर. आणि आता तिची किती पट करायची आहे m पट करायची म्हणजे त्याला m न मल्टिप्लाय करायचे. सो m इंटू Tm इज इक्वल टू, आता nव्या पदाची n पट करायची आहे, दॅट इज n इंटू Tn. तर हे आपल्याला दिलेलं आहे. आणि काय प्रूव्ह करायचं आहे तर m प्लस nth टर्म. आता m प्लस nth टर्म काय असेल Tm प्लस n, तर याची किंमत आपल्याला 0 आणून दाखवायची. टू शो Tm प्लस n इज इक्वल टू 0. नाउ m इंटू Tm इज इक्वल टू n इंटू Tn. याचा फॉर्म्युला आपण लिहू. तर Tn चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, त्याच फॉर्म्युल्याने आपल्याला Tm पण काढता येईल. देअरफॉर m इंटू, नाउ Tm इज a प्लस m मायनस 1 इंटू d. त्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट करू. इज इक्वल टू n इंटू a प्लस n मायनस 1 इंटू d. देअरफॉर यानं याला मल्टिप्लाय करू. सो am प्लस m न याला गुणायचं आहे, तर m न मधल्या पदांना गुणा. m स्क्वेअर मायनस m इंटू 1 इज m इंटू d इज इक्वल टू an प्लस n इंटू n इज n स्क्वेअर, n इंटू मायनस 1 इज मायनस n इंटू d. नाउ टेक दिस 2 टर्म्स टू LHS. सो am प्लस m स्क्वेअर मायनस m इंटू d मायनस an मायनस n स्क्वेअर मायनस n इंटू d इज इक्वल टू 0. नाउ फ्रॉम these two take common a. So in bracket m minus n, and from these two terms टेक कॉमन डी. या दोघातून आपण काय कॉमन काढू शकतो डी कॉमन काढू शकतो. ठीक आहे. मग आपण यांच्यामधून डी कॉमन काढू. डी कॉमन काढल्यानंतर हे बघा, मी इथं हे डी लिहिलं बाहेर कंसाच्या बाहेर. तर ब्रॅकेटमध्ये आता आपल्याला काय लिहिता येईल तर हा ब्रॅकेट इथे राहील m स्क्वेअर मायनस m, नंतर हे मायनस चिन्ह आणि हा एक ब्रॅकेट राहणार आहे n स्क्वेअर मायनस n इज इक्वल टू 0. ओके.
यानंतर a इंटू m मायनस n प्लस m स्क्वेअर मायनस m, यांचे चिन्ह बदला, मायनस n स्क्वेअर आणि हे मायनस मायनस प्लस n इंटू d इज इक्वल टू 0. देअरफॉर a इंटू m मायनस n प्लस, हे बघा आता आपण यांचे गट करूयात. गट कसे करायचे, तर हे दोन पदं आपण जवळ घेऊ, m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर, आणि हे दोन पदं आपण जवळ घेऊ, मायनस m प्लस n इंटू d इज इक्वल टू 0. देअरफॉर a इंटू m मायनस n प्लस, हे बघा याचे तुम्ही फॅक्टर पाडू शकतात. m स्क्वेअर मायनस n स्क्वेअरचे फॅक्टर काय पडतील, m प्लस n, m मायनस n, m प्लस n इंटू m मायनस n, आणि या दोघांमध्ये फक्त मायनस साईन आपण कॉमन काढू. सो मायनस इन ब्रॅकेट m, आता मायनस mच्या आता इथं काय राहणार आहे m, परंतु इथं प्लस n आहे, तर या ठिकाणी आपल्याला मायनस n लिहावं लागेल कारण आपण मायनस साईन कॉमन काढलं, इज इक्वल टू 0. देअरफॉर a इंटू m मायनस n प्लस, हे बघा ब्रॅकेटमध्ये या दोन टर्म्स आहेत, ही एक टर्म आणि ही एक टर्म, तर या दोघांमधून हा ब्रॅकेट आपल्याला बाहेर घेता येईल. सो m मायनस n इन ब्रॅकेट, या ठिकाणी काय राहील m प्लस n, आता याला ब्रॅकेटची गरज नाही, m प्लस n, आणि या ठिकाणी काय राहणार आहे बघा, या ब्रॅकेटच्या बाहेर काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे या ठिकाणी मायनस 1 राहणार आहे, इंटू d इज इक्वल टू 0. यानंतर या दोन टर्म्समधून काय कॉमन निघते बघा, हा ब्रॅकेट कॉमन निघतो है ना. सो m मायनस n into second bracket, here remain a plus and this bracket, that is m plus n minus 1 into d is equal to 0. Now product of these two brackets is 0, that means either this bracket is 0 or this bracket is 0, but m not equal to n. So m minus n never 0. Therefore, or we write here, now m not equal to n. Therefore, m minus n not equal to 0. Therefore, value of this bracket must be 0. Therefore, a plus m plus n minus 1 into d is equal to 0. We call this equation 1. Okay. Now we have to show Tm plus n is equal to 0. Tm plus n. तर याच्यासाठी आपण तो Tn चा फॉर्म्युला यूज करू. तर Tn चा फॉर्म्युला काय आहे, a plus n minus 1 into d. ओके, त्याप्रमाणे Tm plus n चा फॉर्म्युला काय होईल, a plus, हे बघा इथं Tn आहे तर इथं काय असतं n minus 1 into d, बरोबर. तर या ठिकाणी काय येणार आहे, m plus n minus 1 into d, परंतु याची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे, ती किती आहे 0. and therefore Tm plus n is equal to 0. याला तुम्ही रिझन लिहा, from 1. राईट डाऊन.
आता आपण पुस्तकाबाहेरचे काही प्रॉब्लेम्स घेऊयात. तर त्यामध्ये पहिला, इन्सर्ट 5 numbers between 5 and 10. Such that the resulting sequence is an AP. प्रश्न लिहून घ्या. पाच आणि 10 यांच्या दरम्यान आपल्याला आणखी 5 नंबर्स इन्सर्ट करायचे आहेत, जेणेकरून इन्सर्ट केलेले 5 आणि हे कडेचे 2 अशा 7 टर्म्स ज्या आहेत त्या AP मध्ये असायला पाहिजेत. बघा, 5 आणि 10 यांच्या दरम्यान आपल्याला 5 नंबर्स इन्सर्ट करायचे आहेत, बरोबर. मग टोटल किती नंबर्स झाले ते 5 आणि हे 2 7, म्हणजे ही पहिली टर्म होईल आणि ही शेवटची टर्म असेल, म्हणजे nth टर्म असेल, बरोबर. परंतु n किती असणार आहे, 7 असेल ना, कारण या 2 टर्म्स आणि इन्सर्ट करायच्या 5 टर्म्स असे 7 टर्म्स आहेत, म्हणजे ही 7वी टर्म आहे आणि ही पहिली टर्म आहे. ओके, here T1 is equal to 5. Total number of terms is equal to 2 plus 5 is equal to 7. Therefore n is equal to 7, and therefore T7 इज इक्वल टू 10. हे लक्षात आलं ना. आता आपल्याला ज्या इन्सर्ट करायच्या आहेत त्या टर्म्स कोणत्या असतील, T2, T3, T4, T5 आणि T6. तर या टर्म्स आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. द 5 टर्म्स टू बी इन्सर्टेड are T2, T3, T4, T5 and T6. Now Tn is equal to A plus n minus 1 into D. हा Tn चा फॉर्म्युला लिहिला. Therefore T7 is equal to A plus, तर A आपल्याला या ठिकाणी माहित आहे काय आहे, A म्हणजेच T1 आहे, तर ते पहिली टर्म आहे 5, n ची किंमत 7 ठेवूयात. आता याच्यावरून आपल्याला D ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर T7 किती आहे, T7 आहे 10. Therefore 10 is equal to 5 plus 6D. Take this 5 to this side. 10 minus 5 is equal to 6D. Therefore 6D is equal to 5. Therefore D is equal to 5 upon 6. D ची व्हॅल्यू मिळाली. मग आता आपल्याला जर D आणि A माहीत असेल तर आपण कुठल्याही टर्म्स काढू शकतो.
तर इथं आपण T2 काढूयात. देअरफॉर T2 इज इक्वल टू काय असतं, T1 प्लस D. ओके, या पद्धतीने काढा किंवा तुम्ही TN फॉर्म्युल्याने काढा. कुठल्याही फॉर्म्युला काढलं तर एकच पडतंय. तर T1 किती आहे बघा, T1 आहे 5. तर या 5 मध्ये D मिळवा. D किती आहे बघा, D ची व्हॅल्यू आहे 5/6. तर तिरकस गुणाकार करा, 6 30, 30 आणि 5 35, 35/6. T3 इज इक्वल टू, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, T2 प्लस D करावं लागेल किंवा मग त्या सूत्रात ठेवायचं असेल तर ते T3 काय असेल, A प्लस 2D होईल, मग त्यात ठेवू शकता. तर या ठिकाणी T2 आहे 35/6 प्लस 5/6. तर हे 35 आणि 5 40/6. जर याला भाग जात असेल तर भाग घालायचा आहे, दॅट इज 20/3. 2 आपण याला डिवाइड केलेलं आहे. T4 इज इक्वल टू T3 प्लस D. आता T3 घेताना हे रेड्युस्ड फॉर्म घेण्यापेक्षा हे घ्या, म्हणजे सोपं जातं आपल्याला सोडवायला. सो 40/6 प्लस 5/6. तर हे 40 आणि 5 45. तर याला पण आपण 3 ने डिवाइड करूयात, 15/2. नाउ T5 is equal to T4 plus D, that is 45/6 plus 5/6. तर हे होतील 50/6. त्याला लहान रूप द्या, 2×6 आणि तो वर 2 न भागा 25 राहतील. T6 is equal to T5 plus D, that is 50/6 plus 5/6, that is 55/6. Therefore, the 5 terms are 35/6, 20/3, 15/2, 25/3 and 55/6. आपलं उत्तर बरोबर आहे का नाही याचा पडताळा तुम्ही कसा घेणार, हे बघा. रेड्युस्ड फॉर्म घ्यायच्याऐवजी त्याचा आहे तसंच आपण तो फ्रॅक्शन घेऊयात. मग काय मिळेल बघा बरं, 35/6. तर T3 किती आहे, 40/6. पुढं T4 किती आहे, 45/6. T5 किती आहे, 50/6. आणि T6 किती आहे, 55/6. बघा यांच्यामध्ये सेम डिफरन्स आहे का नाही. दोघांची वजाबाकी केली तर 40मधून 35 गेले, 5 राहिले, म्हणजे 5/6, जो की डिफरन्स आहेच. त्यानंतर समजा आता याच्या पुढची जर घेतली तर काय मिळेल सांगा बरं मला. हे बघा कितीनं वाढत गेल्या त्या, 5नं, म्हणजे 55/6 आहे ना, तर त्याच्या पुढंच काय असेल मग 60/6 असेल. परंतु 60/6 म्हणजेच किती बघा बरं, 10, म्हणजे ही कडेची संख्या मिळते. आणि याच्या अगोदरची जर काढली तर हे किती असेल, 40, 35, तर या ठिकाणी किती असेल, 30. मग 30/6 म्हणजे किती, 6×5 30. तरी पहिली टर्म 5, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. राईट डाऊन.
Second, interior angles of a polygon are in AP. If smallest angle is 120 degree, and common difference is 5 degree. Then how many sides the polygon have? प्रश्न लिहून घ्या. बघा, प्रश्नाचा अर्थ समजावून घ्या. काय सांगितलंय की एक पॉलिगॉन आहे बहुभुजाकृती, तर त्या पॉलिगॉनचे जे इंटेरियर अँगल्स आहेत ते AP मध्ये आहेत. म्हणजे असं नाही की सगळे अँगल सारखे आहेत, असं नाही आहे, कारण त्याच्या बाजू ह्या काही सारख्या लांबीच्या आहेत असं काही दिलेलं नाही. त्या कशा असतील तर त्यांचे जे इंटेरियर अँगल्स आहेत ते AP मध्ये आहेत. आणि जर स्मॉलेस्ट अँगल 120 असेल, जर कॉमन डिफरन्स हा 5 डिग्री असेल, तर त्या पॉलिगॉनला किती बाजू आहेत हे काढा. आता अगोदर एक लक्षात घ्या की इंटेरियर अँगल्स आणि साइड्स हे कसं ठरवता येईल, यांच्यामध्ये रिलेशन कसं ठरवता येईल. तर बघा, त्रिकोण आहे, त्रिकोणाला 3 बाजू आहेत, म्हणजे n बरोबर किती 3. तर याच्यामध्ये याला इंटेरियर अँगल्स किती आहेत 3 आहेत, बरोबर. चौकोनाला 4 बाजू आहेत, म्हणजे n बरोबर 4 आहे, तर इंटेरियर अँगल्स किती आहेत 4 आहेत. म्हणजे जेवढ्या बाजू आहेत तेवढेच इंटेरियर अँगल्स आहेत. मग आपण असं गृहीत धरू की या पॉलिगॉनला n बाजू आहेत. मग n बाजू असतील तर याला n इंटेरियर अँगल्स आहेत, बरोबर. म्हणजे त्या AP मध्ये किती टर्म्स झाल्या, n टर्म्स झाल्या. तर त्यातली आपल्याला पहिली टर्म माहिती आहे, म्हणजे A माहिती आहे. आणखीन काय माहिती आहे, D माहिती आहे, कॉमन डिफरन्स D माहिती आहे 5. तर आपल्याला ठरवायचं आहे की त्या पॉलिगॉनला किती बाजू आहेत, म्हणजेच आपल्याला n ची किंमत काढायची आहे. ठीक आहे. आणखीन एक लक्षात घ्या की जर एखाद्या पॉलिगॉनला n बाजू असतील, समजा एखादा पॉलिगॉन आहे, किती बाजू आहेत आपल्याला माहित नाही, समजा n बाजू आहे, तर मग त्याला इंटेरियर अँगल्स किती असतील n असतील, बरोबर. मग त्या सर्वांची बेरीज ही 180 × n - 2 एवढी असते.
म्हणजे बघा उदाहरण समजा एनची किंमत 3 आहे, म्हणजे त्याला इंटेरियर अँगल्स किती आहेत 3 आहेत, मग त्याच्या 3 कोनांची बेरीज ही एवढी येणार. बघा तुम्ही ही किंमत इथं ठेवा, एनची किंमत 3 ठेवा, 3 वजा 2 1, 1 गुणिले 180, म्हणजे त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज किती झाली 180 झाली. समजा चौकोन आहे, आता चौकोनाच्या 4 कोनांची बेरीज किती असते 360. ती या सूत्रानं कशी मिळते बघा, यांची किंमत 4 येथे ठेवा, 4 वजा 2 2, 180 गुणिले 2 360. ओके. मग आता एन जर इंटेरियर अँगल्स असतील बरोबर, तर त्या सगळ्या एन इंटेरियर अँगलची बेरीज किती असेल, एवढी असेल ना. कारण या ठिकाणी एन म्हणजे आता ती काय पर्टिक्युलर आपल्याला माहीत नाही, जसं मी तर उदाहरणासाठी यांची किंमत 3 घेतली 4 घेतली, तसं तिथं काही माहीत नाही, म्हणून त्याच्या सर्व कोनांची बेरीज ही एवढी असेल बरोबर. आता दुसऱ्या पद्धतीने एक बेरीज काढून घ्यायची. ती पद्धत कोणती की बघा, त्या पॉलिगॉनला एन इंटेरियर अँगल्स आहेत, कारण एन बाजू आहेत म्हणजे एन इंटेरियर अँगल्स आहेत. मग त्या सर्व इंटेरियर अँगलची बेरीज काय असेल, एस एन असेल ना. मग एस एनचा फॉर्म्युला काय आहे, n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. ओके. मग हे काय आलं, तर त्या पॉलिगॉनच्या सर्व कोनांची बेरीज, आणि हे पण तेवढंच आहे, त्या पॉलिगॉनच्या सर्व कोनांची बेरीज. तर त्या सर्व अँगलची बेरीज आपण 2 पद्धतीनं काढली, एक सूत्राच्या पद्धतीनं आणि एस एनच्या पद्धतीनं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्ही इक्वल असले पाहिजेत. मग हे दोन्ही इक्वल दाखवायचे, मग त्याच्यावरून आपल्याला एनच्या 2 व्हॅल्यू मिळतील, कारण ते एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं. मग त्यातली एखादी किंमत नॉट ॲप्लिकेबल आहे असं आपण दाखवायचं, आणि मग ती एनची किंमत मिळून जाईल. ठीक आहे. सोल्युशन. Let the polygon have n sides, therefore it has n interior angles. Now sum of n interior angles is equal to 180 into n-2 degree. Also Sn is equal to n/2 in bracket 2a plus n-1 into d. Therefore Sn is equal to n/2 in bracket 2 into a. That is a means smallest or first. तर तो आपण 120 या ठिकाणी घेऊयात. प्लस n-1 इंटू कॉमन डिफरन्स 5. देअरफॉर आता या दोन्ही व्हॅल्यू इक्वल असतील, कारण हे एस एन काय आहे, याच्या एन कोनांची एकूण बेरीज आहे, आणि हे सुद्धा काय त्या एन कोनांची एकूण बेरीज आहे, म्हणजे हे दोन्ही इक्वल दाखवायचे आपल्याला. देअरफॉर 180 इंटू n-2 इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट, तर यांचा गुणाकार करा 240. आता ही डिग्री आपण नंतर शेवटी लिहू, तर 5 ने याला मल्टिप्लाय करा 5n-5. देअरफॉर हे दोन आपण इकडे घेऊयात, 360 होतील इंटू n-2 इज इक्वल टू n इन ब्रॅकेट, तर 240 मधून हे 5 घालवा, पहिल्यांदा 5n लिहू प्लस 235. त्यांचा गुणाकार करायचा, या एन मधल्या या ब्रॅकेटला मधल्या पदांना गुणायचं. देअरफॉर n इंटू 5n इज 5n स्क्वेअर
n इंटू 235 इज 235n इज इक्वल टू त्या 360 मध्ये गुणा 360n मायनस 720. हे दोन्ही टर्म्स आपण डावीकडे घेऊ. सो 5n स्क्वेअर प्लस 235n मायनस 360n आणि हे इकडे घेतल्यानंतर काय होईल, प्लस होईल. देअरफॉर 5n स्क्वेअर, बघा हे आपण सोडून घेऊ, यांची वजाबाकी करा, मोठ्या संख्येत चिन्ह द्या, मायनस, तर यांची वजाबाकी करा, ही वजाबाकी आली 125 प्लस 720 इज इक्वल टू 0. प्रत्येकाला आपण 5 ने डिवाइड करू. डिवाइडिंग बाय 5. देअरफॉर n स्क्वेअर मायनस 5 2 10 5 5 25 25n प्लस याला 5 ने डिवाइड करा, 5 1 5 2 उरले 5 20 2 उरले 5 20. नाउ फाइंड द फॅक्टर्स ऑफ 144 सच दॅट देअर सम शुड बी 25. सच फॅक्टर्स आर 16 and 9. 16 9 44 144. So n minus 16 n minus 9 is equal to 0. Therefore n minus 16 is equal to 0 or n minus 9 is equal to 0. Therefore n is equal to 16 or n is equal to 9. Write down. अगोदर एवढे लिहून घ्या, नंतर आपण घेऊ बाकीचं. बघा आता यांच्या दोन किमती मिळाल्यात, त्यातली दोन्ही ॲप्लिकेबल आहेत किंवा एकच ॲप्लिकेबल आहे ते आपण ठरवूयात. पहिल्यांदा आपण यांची किंमत 16 घेऊन पाहूयात. कन्सिडर n इक्वल टू 16. देन आता यांची किंमत जर 16 आपण घेतली बरं का, म्हणजे त्या पॉलिगॉनला किती इंटेरियर अँगल्स झाले 16. तर मग ते इंटेरियर अँगल्स काय असतील बघा बरं. हा 120 अँगल जर समजा स्मॉलेस्ट असेल तर ग्रेटेस्ट अँगल किती असेल. देन ग्रेटेस्ट इंटेरियर अँगल इज ग्रेटेस्ट इंटेरियर अँगल्स काढायचं आहे म्हणजे आपल्याला TN काढावं लागेल बरोबर. कारण हे A आहे, पहिली टर्म आहे, तर शेवटची टर्म किती असेल TN असेल, म्हणजे सगळ्यात मोठा अँगल हा TN असेल बरोबर. देअरफॉर TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. देअरफॉर T16 इज इक्वल टू पहिला अँगल सगळ्यात स्मॉलेस्ट किती आहे 120
इथं 16 किंमत ठेवा इंटू 5. सो T16 इज इक्वल टू 120. तर या ठिकाणी राहिले 15, 15 पाची 75. तर ही बेरीज करा 195. परंतु इंटेरियर अँगल हा 180 पेक्षा मोठा असणार नाही, बरोबर. बट इंटेरियर अँगल cannot be greater than 180 degree. Therefore n equal to 16 is not applicable, and therefore n equal to 9. Therefore the polygon has 9 sides. Write down. होमवर्कसाठी तुम्हाला एक प्रॉब्लेम घ्या. If x, y, z are in AP, then prove that x in bracket 1 upon y plus 1 upon z, comma y in bracket 1 upon z plus 1 upon x, z in bracket 1 upon x plus 1 upon y are in AP, are also in AP. तर हा तुम्ही ट्राय करा. जर नाही सुटला तर मी तर सोडून देणारच आहे. तर अशा प्रकारे आपला हा अरिथमेटिक प्रोग्रेशन चॅप्टर संपलेला आहे. तर याच्यानंतर आपल्याला जॉमेट्रीचा सर्कल हा चॅप्टर सुरू करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.